काल मुंबई सोडली. स काल पहाटेच शिकागोच्या बोलका कट्टा किंवा तिथल्या मराठी लोकांनी, तिथल्या मराठी मंडळाने एक 4 कवींना बोलावलं होतं कविता ऐकवण्यासाठी. त्यात मी होतो, मीनाक्षी होती, मीनाक्षी पाटील. ती एक आयोजकांच्या वतीने म्हणजे इकडली महाराष्ट्रातून तिने आम्हा चौघांना बोलावलं होतं. मी, गीतेश शिंदे, वृषाली विनायक आणि विशाखा विश्वनाथ. तो पहाटे 7:30लाच उठून, एरवी मी सकाळी उठून कविता वाचतोच, पण ते त्या झूमवर वाचाव्या लागल्या. ते आटोपून मग दादरून निघून इथे पुण्यात आलो. ज्या वास्तूमध्ये मी काल जिथे बसलो होतो ते मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय होतं. आज ज्या वास्तूमध्ये, ज्या खोलीत बसलो आहे ती बालभारती विभागातलं गेस्ट हाऊस आहे. आणि इथे मित्र आहे, अलीकडे मिळालेला एक विलक्षण मित्र किरण केंद्रे, जो किशोर मासिकाचा संपादक आहे. वास्तूत प्रवेश करताना प्रख्यात लोगो बालभारतीचा, ती एक लहान मुलगा आणि मुलगी दोघं बसलेले आणि पुस्तक वाचत आहेत, तो लोगो दिसला आणि भराभर काळ मागे, काय म्हणतात, ती रीळ अशी गुंडाळली जावी तसा किशोर वयामध्ये जाऊन पोहोचलो. आणि मागे जेव्हा भेटला किरण तेव्हा त्याने आवर्जून सांगितलं होतं की एकदा बालभारती कार्यालयाला भेट द्या, आणि हे खरंच भेट द्या. कोणी आले पुण्यात जरूर या, किरण केंद्रेंना भेटा. त्यांना भेटणं फार सोपं आहे, कारण त्यांच्या केबिन एक तर काचेचं आहे, म्हणजे तिथेच पारदर्शकता आहे. त्याचं ऑफिसच पूर्ण काचेचं आहे, म्हणजे कोण कुठे काय काम करतो आहे. हा साहेब आहे किरण, इथला वर्ग एक अधिकारी आहे शासनाचा. तो बसलेलाच दिसतो काचेच्या दारातून, आणि दारावर पुन्हा एक पाटीसुद्धा लावलेली आहे की परवानगीची गरज नाही, आत या. बघा, आपण पारदर्शकता म्हणतो, ती अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनही दाखवावी लागते, सिद्ध करून द्यावी लागते. तर त्यामुळे म्हणजे हे पाहण्यासारखं ऑफिस आहे हे, जे त्याने, म्हणजे इथे कुठेही आपण पहिलं शंका येते, आपण खरंच पुणे शासकीय कार्यालयात आलो आहोत का. आणि बाहेर किशोरचे अंक ठेवलेले आहेत, हार्ड बाउंड. हे एक खूप मोठं काम किरणने करून ठेवलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे की नाही माहीत नाही. पूर्ण 1971 जेव्हा पहिला अंक, पहिल्या दिवशी जे पान छापल्या गेलं असेल किशोरचं, त्यापासून तर आजपर्यंतचे अंक हे हार्डबाउंड स्वरूपात 14 खंड बहुतेक फक्त 1100 रुपयाला, 3200 पानं आहेत बहुतेक पूर्ण खंडाचे मिळून. हे 1100 रुपयांना उपलब्ध आहे. ते आता मी उद्या नेणार आहे इथल्या डेपोमधून. आणि मला असं कळलं की अमरावतीला सुद्धा मोठा डेपो आहे बालभारतीचा. तर बाहेर मला जयसिंगराव पवार यांचं शिवाजी महाराजांचं चरित्र संक्षिप्त असं एक पुस्तक पाहायला मिळालं. दिवाळी अंक तर अनेक पुरस्कार मिळाले किशोरच्या. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकाला चंद्रमोहन कुलकर्णी यांचं त्याला मुखपृष्ठ आहे. आणि मागच्या अंकातले लेखक, अगदी सुरुवातीच्या अंकामधले कुसुमाग्रज, पाडगावकर, वसंत सबनीस, आणि चित्रकार, ती काही मी नावं विसरलो, पण मोठे मोठे चित्रकार ज्यांनी ती चित्र काढली. मुलांसाठी सुरू केलेला तो उपक्रम, आणि ही 1971 पासूनची परंपरा अतिशय जोमाने आपला मित्र किरण हा पुढे चालवतो आहे. त्यामुळे
मी आवाहन करतो, तुम्ही खरंच पुण्यात आलात तर बालभारतीच्या कार्यालयाला भेट द्या. आणि अर्थातच इथून मी पुस्तकं नेणारच आहे. दुसरं महत्त्वाचं काम किरणकडून असं झालेलं आहे की पूर्ण किशोर सुरुवातीपासूनच्या अंकांचं डिजिटलायझेशन केलं आहे. पूर्ण अंक आज वेबसाईटला ऑनलाईन उपलब्ध आहेत, विनामूल्य उपलब्ध आहेत. ते केल्यावर थोडंसं विक्रेत्यांकडून कुरबुर झाली की मग आता आम्ही कसे विकायचे अंक वगैरे. पण आता त्या गोष्टींना इलाज नाही. नवं तंत्रज्ञान तुम्हाला आत्मसात करावं लागणार. ह्या जतन करून ठेवण्याच्या गोष्टी आहेत, त्या जतन करून ठेवल्या जाव्यात, असं एक मोठं काम किरणकडून झालेलं आहे. अंक तर आहेतच किशोरचे. मला आनंद म्हणजे मी जे म्हणालो अशी रेळ गुंडाळल्या जावी आणि आपण आपल्या किशोरवयीन बालपणात मी जाऊन पोहोचलो ते अंक पाहताना. आणि मी त्याला साधारणतः माझी गाठ पडली म्हणजे मी किशोरवयीन असतानाच माझी किशोर मासिकाशी गाठ पडली. ते मला आठवतं की मी म्हणालो यार याच्यात एक क्रमशः एक दीर्घ कथा आली होती की एक जैसलमेरच्या वाळवंटात कुठेतरी हरवतात एक मुलगा, काही मुलं हरवतात. एक साधारणतः तशी नाही, विल्यम गोल्डिंगच्या याच्यासारखी कथा नाही ती, लॉर्ड ऑफ द फ्लाईज सारखी. पण मला तेव्हा आठवायची. मग ते तिथे तो कापड गोळा करतात, ते शिवतात, बलून तयार करतात, गरम हवा भरतात आणि त्यात बसून मग ते आपल्या प्रदेशात परत येतात. अशासारखी कथा होती. तर ती आता अर्थातच खंड विकत घेईल तेव्हा त्यामध्ये सापडेलच. तर असा एक आनंद मला मिळाला या पुस्तकांशी संबंधित असलेल्या वास्तूमध्ये येऊन. आणि मी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली किरणकडे की कितीदा गेलो ना या वास्तूसमोर. सिम्बॉयसिस आहे, बाजूला भांडारकर इन्स्टिट्यूट आहे, अगदी या कंपाऊंडमधून तिकडे जाता येतं भांडारकरमध्ये. काल त्याही परिसरात फिरलो. तिथल्या अतिशय सुंदर लॉरी बेकरच्या शैलीने बांधलेल्या एम्फी थिएटरचं शूटिंगसुद्धा मी केलं. ते अजून टाकलं नाही फेसबुकला. राहुल पोंगले आणि मी, तिकडे त्याचा मुलगा राहुलचा अनाहत हा फुटबॉलच्या कोचिंगसाठी त्या ग्राउंडला खेळायला येतो. तो सगळा परिसर मी फिरलो आणि तिथल्या त्या छोटं सभागृह आणि त्या खोल्या लॉरी बेकरच्या शैलीने लाल विटांमध्ये बांधलेल्या पाहून स्थिती झाली एक प्रकारे. वडाच्या झाडाला आहे तसं ठेवून त्या पारंब्यांसह त्या जमिनीत खोल तिथे स्टेज तयार झाला आहे. त्या पारंब्या तशाच ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्हाला मागे किशोर कदमचा एक पात्री प्रयोग झाला असं राहुलने मला सांगितलं. तर किती भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे तिथे प्रयोग करायला जर मिळत असेल कोणाला त्या प्रेक्षागृहात, खुल्या प्रेक्षागृहात, तर माझ्या मनामध्ये खूप दिवसाचा जो प्रकल्प होता शेगावमध्ये एखादी छोटी इमारत बांधावी आपल्या डिस्कोर्ससाठी, व्हिएन्ना सर्कलसारखं शेगाव डिस्कोर्सेस असं नाव द्यायचंही मित्रांनी आम्ही ठरवलं होतं. मध्ये प्रयत्नही झाला होता. एक छोटा हॉल आम्ही बांधणार होतो. हे लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे, फार याला खर्च येत नाही. मी मित्रांना कळवलं, शूटिंग करून पाठवली आणि त्यातल्या अनेकांनी म्हटलं की तू मनावर घे आणि जागा बघ आणि खरंच आपण यासारखं स्ट्रक्चर शेगावात उभं करू. तर बघू आता पुढे काय होईल. आज माझ्या म्हणजे प्रभाताईंच्या कविता कालपर्यंत वाचल्याच मी. मुंबईहून येताना हे काही पुस्तकं सोबत आणली. एक गणेश कनाटेचं सॅक्सोफोनच्या प्रति जवळजवळ संपल्याच आहेत. आता हे पुनर्मुद्रण करणार आहे मी लवकरच. एक हे पुस्तक आणलं सॅक्सोफोन. तर परवा लोकमत पुरस्कार मिळाला ठाण्यात पांडुरंग सुतार या आपल्या वर्णमुद्राच्या कवीला, मित्रालाच.
तो मित्रच आहे माझा अनेक वर्षांपासूनचा. ते कोण लोक आहेत. तर ही सुरुवात पहिलं जी काढली ते पेपरबॅक होतं. हे हार्डबाउंड जे माझं काय म्हणतात, मला जी काही खुन्नस आहे कविता संग्रह हार्डबाउंड काढण्याची, तर हा एक हार्डबाउंड हाती पुस्तक आहे माझ्या. याच्यामध्ये काय आहे, पहिल्या आवृत्तीला पेपरबॅकमध्ये मनोगत वगैरे नव्हतं. ते नंतर त्याला द्यावंसं वाटलं पांडुरंग सुतारला. त्यातला थोडा भाग वाचतो. ते कोण लोक आहेत, एखादी कविता वाचू, प्रभाताईंची पण एखादी वाचू आज, आणि गणेशची पण वाचतो. तर अशी 3 पुस्तकं हाताशी आहेत. हे सगळं बोलत असतानाच 10 मिनिटं झाले आहेत, पण ठीक आहे. पांडुरंग सुतार असं म्हणतो, दुसऱ्या पुनर्मुद्रणाच्या निमित्ताने ते कोण लोक आहेत या संग्रहाचे वर्ष सरल्याच्या आतच पुनर्मुद्रण होते आहे, याचा मला खूप आनंद आहे. आनंद यासाठी की या कविता तुमच्या, माझ्या आणि आपल्या सभोवती वावरणाऱ्या अनेकांच्या आहेत. माझी कविता वाचताना माझाच आवाज रुद्ध होतो, मन भरून येते, डोळे डबडबतात आणि पाय लटपटतात. अतिसंवेदनशीलता हा माझा दोष आहे. अतिरेकी संवेदनशीलताही कदाचित ती असावी. असो, पण ती आहे मात्र खरी. वास्तव पकडून ठेवणारा जादूगार मी नाही मी कल्पनेचा कोलाज करणारा चित्रकार. पण कवितेत मी सत्याचा पाठलाग करण्याचा आटापिटा करतो. अस्तित्वात असलेल्या सत्याचे धागे अधिक विरळ करून त्यातून सत्य अधिक अधोरेखित करण्याचा यत्न करतो. मी कवी आहे. हो, मी कवीच आहे. जसा मी जन्मतः सुतार आहे. लाकडाची ओळख, हत्यारांची ओळख जशी मला झाली असेल, तसेच मी शब्दांनाही ओळखायला लागलो. लाकडावर जसा माझा जीव जडला, तसा शब्दांवरही माझा जीव जडलेला आहे. तुम्ही माझा बुरखा फाडा, तिथेही तुम्हाला कवीच दिसेल. कवी आणि सुतार. तुम्हाला दिसेल तो कवी आरती प्रभूंनी वर्णन केलेला फाटका असेल आणि त्यामुळे त्याला वाहवाही हवीच असेल. तुमचे प्रेम हवे असेल आणि तसे झालेही. या संग्रहाच्या निमित्ताने मला तुमची वाहवा मिळाली, प्रेम मिळाले. आणखी पुढे प्रदीर्घ मनोगत आहे. त्यातला हा पहिला पॅरेग्राफ मी वाचला. पांडुरंगच्या सुंदर कविता तर आहेतच या, आणि यथोचित सन्मान लोकमतने त्याचा केला. लोकमत पुरस्कार 2023चा लोकमत पुरस्कार देऊन. यातली पहिली कविता, कदाचित. मी कविता लिहिली नाही तर एखादा कागद कोरा राहील. कुणी अडाणी मुलगी खरवडेल त्यावर काही बाही. कदाचित सत्याची रेघ असेल ती मला ओढता न आलेली. हिरवे लुसलुशीत गवत तुरे फुटून डुलत राहील. पिकाची कापणी करणाऱ्या मजुरांच्या गाण्यावर ताल धरण्यासाठी दूर डोंगरातून पक्षी उडत येईल. दिवसभर मधाचे पोळे शोधत हिंडणारा मुलगा रात्री झोपडीच्या झावळांमधून ताऱ्यांची स्वप्ने पाहत झोपी जाईल. लाकडांची मुळी घेऊन जाणारी काळी सावळी मुलगी रानफुलं केसात माळून कड्या कपारीतून रान चिरत घरी जाईल. मधमाशांचे डंख सोसून घरी परतणाऱ्या मुलाची वाट पाहत बसेल. खांद्यावर कुदळ घेतलेला माणूस डोंगरात रुतून बसलेली कंदमुळे खोदून काढताना लाल मुरमाड मातीशी गुजगोष्टी करून घेईल. आभाळ काळ्या ढगांनी भरून येईल. चिमण्यांच्या कलकलाटासारखा पाऊस बरसू लागेल. मी कविता लिहिली नाही तरी लाल तांबड्या मुरमाड मातीतून सृजनासाठी आसूसलेल्या बीजातून कोंब टरारू लागतील. मी कविता लिहिली नाही
तर एखादा कागद कोरा राहील. कदाचित या शीर्षकाची ही सुंदर कविता होती पांडुरंग सुतारची. आणखी काही कविता उद्या परवा वाचू पांडुरंग सुतार यांच्या. गणेशची एखादी कविता वाचतो अनेक दिवसांनी. इतका एक मला सुद्धा हा संग्रह हातात घेतला की भरून येतं अक्षरशः. इतकी सुंदर निर्मिती. गणेश सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे. आणि मग प्रभाताईंची वाचून आजचं काय सेशन संपवता येईल. गणेशचंही मनोगत तुम्ही वाचलं असेलच आधी, तरी सुद्धा त्यातलाही पण थोडा भाग वाचण्याचा मोह होतो आहे मला. सामान्य माणसासाठी संप्रेषण, कम्युनिकेशन हे भाषेचं पहिलं काम असतं, तर कवीसाठी मात्र शेवटचं. अनुभव आणि अनुभूती भाषेत आणताना, शब्दात मांडताना कवीचा जीव एका अत्यंत नाजूक दोरीवर टांगलेला असतो. एकीकडे अनुभवाचे, अनुभूतीचे टोक, तर दुसरीकडे भाषेचे टोक. अनुभवाकडे, अनुभूतीकडे जावे तर भाषेचा डोलारा कोसळून पडण्याची शक्यता असते, आणि भाषेकडे झुकावे तर काव्यानुभव पातळ होण्याची भीती वाटते. आणि भाषा तर एखाद्या हुकुमशहाप्रमाणे पुढ्यात उभी राहून सांगत असते, या मैदानातले खेळ माझे आणि नियमही माझे. फार कमी लेखकांना, कवींना भाषेची ही हुकुमशाही झुगारून देणे शक्य होते. तिला खऱ्या अर्थाने वाकवता आणि नव्या अर्थाने घडवता येते. माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणसाला, ज्याने आयुष्यभर भाषेचा वापर केवळ उदरनिर्वाहासाठीच केला, त्याला हे कसं जमणार होतं? खरं तर नाहीच जमलं. हा सुरुवातीचा भाग होता. एक कवी ग्रेस यांचा याच्यामध्ये उल्लेख आहे अर्पण पत्रिकेत. ग्रेस यांच्या स्मृतीस अर्पण. तुम्हाला दुरून बघता यावे म्हणून तुमच्या घरासमोर मैदानात तासनतास बसणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाला तुम्ही तुमच्या घराच्या पडवीत पाय ठेवू दिला, तुमच्या जगण्यात थोडी जागा करू दिली. तुमच्या घराचा उंबरठा ओलांडताना मला काय वाटत होते ते बऱ्याच वर्षांनी कृष्ण बिहारी नूर यांचा एक शेर वाचताना उमगले. कोई आया है जरूर और यहाँ ठहरा भी है. कोई आया है जरूर और यहाँ ठहरा भी है. घर की दहलीज पे ए नूर उजाला है बहुत. घर की दहलीज पे ए नूर उजाला है बहुत. 15 वर्षाच्या मुलाला तुमच्या दुर्बोधतेची बेसरबिंदी घेऊन जन्मलेल्या कविता काय कळणार होत्या, पण त्याला त्यांचे प्रचंड आकर्षण होते. त्या कविता त्या मुलाला आपल्या निर्मिती आणि विनाशाच्या भोवऱ्यात खेचून घ्यायच्या. तो भोवंडून जायचा. तुम्हीच त्याला त्या भोवऱ्यातून बाहेर काढले. तुम्ही त्याला कविता अनुभवणे, कंसात वाचणे नव्हे, शिकवले. लिहिल्याच कधी कविता तर कुणाचेही, अगदी कुणाचेही कधीही अनुकरण करू नकोस. हे शब्द, हे तुमचे शब्द मी आदेशासारखे पाळले. तुम्ही म्हणायचे, कुणी एखाद्याने लिहिता येऊनही नाहीच लिहिली कविता तर कवितेचे, भाषेचे काहीही बिघडणार नाही, पण एखाद्यानेही अप्रामाणिक कविता लिहिली तर मात्र कवितेचे आणि भाषेचे नुकसान होईल. अवतीभोवती मोठ्या प्रमाणावर अप्रामाणिकपणे कविता लिहिली जात असताना आपण मात्र कवितेचे सत्व जपण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला पाहिजे. कविता लिखना या पढ़ना ये खुदा की नमाज अदा करने जैसा है. यहाँ बेवजू नहीं आया करते. सर, कविता की इस पवित्र इबादत गाह में कदम रखने के लिए मैंने 30 साल इंतज़ार किया है. ये इंतज़ार, ये कविताएं, ये जो कुछ है, ये जो कुछ है, सब आपकी याद को समर्पित. ही अर्पण पत्रिका आहे. सॅक्सोफोन हे
यातली एक कविता, गणेश कनाटे. क्रूर वासनेच्या जखमांचे व्रण, तू फिरवतोस तुझे कोमल हात माझ्या निष्प्राण शरीराच्या छातीवर आणि शोधतोस माझे हृदय. सापडणार नाहीच ते तुला माझ्या छातीत, पण जाणवतील त्या जखमांचे व्रण, क्रूर वासनेच्या जखमांचे व्रण. तू उगीच होऊ नकोस दुःखी या जखमा आणि या व्रणांसाठी, त्या माझ्याच तीक्ष्ण नखांनी झालेल्या आहेत. तुझ्या छातीवर नाहीत त्या, ठाऊक आहे मला. तू घाबरू नकोस या साक्षात्काराने, प्राणमय शरीरांवर त्या दिसत नाहीत इतकेच. शरीर जेव्हा सडून गळू लागतं तेव्हा येऊ लागतो दुर्गंध कुजण्याचा. हृदयाची ही जखम व तिचा व्रण दिसू लागतो. ठाऊक आहे का याचे कारण? कारण वासना नावाची व्याधी फळफळते हृदयाचे रक्त आणि प्राणातले प्राण शोधून. आणि हे सगळं घडत जातं आपल्या नकळत. म्हणून उगाच शोधू नकोस हृदय माझ्या निष्प्राण शरीराच्या छातीतले. ही गणेश कनाटेंची कविता होती. आणि आता एक प्रभा गणोरकर यांची कविता. तूही असे. यावर्षी निशिगंधाला एकही फूल आले नाही. कंद आतल्या आत कसकसत राहिले. पाणी तर भरपूर होते, हवाही तीच नेहमीची, आणि सूर्यप्रकाशही कमी नव्हता यावर्षी. एरवी ताठून चकाकणारी हिरवी पाने एरवी ताठून चकाकणारी हिरवी पाने नरम लुळी पडलेली. जवळ जाऊन निरखून पाहिले तर सूक्ष्म पांढरी अंडी. बारीक वाळवीने झाडांच्या बुंध्याशी उकीरही काढलेला. घाई केली पाहिजे. हळुवार हाताने कोमेजलेल्या पानांना कुरवाळले. नुसत्या बोटांनी कुजलेली माती सभोवार उकरून कंद बाहेर काढले. कंदांना कळले सुद्धा नसावे. गुलमोहराच्या झाडाखाली नवी जागा केली. ताजी माती घालून वाफे केले. कंद पुन्हा नीट रोवले. रोज पाणी. 4 दिवसांनी पाहिले तेव्हा पाने तरारलेली दिसली. नवे धुमारेही दिसले आणखी 4 दिवसांनी. तूही असे एक झाड असायला हवे होते. तूही असे, या शीर्षकाची ही कविता होती. ह्या होत्या आजच्या कविता. हे सगळं बोलताना बापरे 23 मिनिटं झाले जवळजवळ. फेसबुकच्या मर्यादेत नाही बसणार हा व्हिडिओ कदाचित. तो यूट्यूबला टाकतो आणि लिंक पाठवतो तुम्हाला.